नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स सहित साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची, ती पण अगदी एक एक दाणा मोकळी, खूप सुंदर लागते, खूप अफलातून लागते. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथे साबुदाणे मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बघू शकतात. आणि जवळजवळ अर्धा कप इतकं पाणी ठेवायचं याच्यामध्ये आणि रात्रभर भिजत ठेवून द्यायचे. इथे आपल्याला थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे. इथे भाजून आणि थोडीशी साल काढून घेतलेली. आता मिक्सर मध्ये हे शेंगदाणे थोडेसे जाडसर दळून घ्यायचे. इथे साबुदाणे आपण रात्री भिजत घातलेले होते, खूप असे मस्त मोकळे मोकळे झालेले आणि छान भिजले गेले. तिथे हे बघा किती मस्त भिजले गेलेले. आता जे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं होतं आपण ते याच्यात टाकून घ्यायचे. इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे. इथं बटाटा कापून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचीचा थोडा ठेचा करून घेतलेला आहे. तेल तापलं की आता मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. इथे छान असं परतून घ्यायचं आहे. मिरचीचा कच्चापणा जाईल इतका आपण असं परतून घ्यायचे, कारण मिरच्या भाजलेल्या नव्हत्या. इथेच थोडेसे आपण अख्खे शेंगदाणे टाकायचे, मिक्स करायचं. इथे मिरची आणि शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे. आता बटाटे टाकून घ्यायचे. इथे मिक्स करून घेतले बटाटे. आता थोडस इथे मीठ टाकायचंय, बटाटे चवीपुरतं मिक्स करून घ्यायचंय. झाकण ठेवून 2 मिनिटं बटाट्यांना वाफ देऊन घ्यायची. इथे पण साबुदाण्यामध्ये दाण्याचं कूट आणि मीठ मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे. आधी पण आपण तेलामध्ये मीठ टाकले, त्याच्यामुळे थोडंसं मीठ बेताचं टाकायचं. इथे 2 मिनिटं झालेले. हे बटाटे जवळजवळ 80% शिजलेले. आता आपण इथे साबुदाणे टाकून घ्यायचे. मिक्स करायचे. ते पण मस्त मिक्स करून घेतलेली. आता झाकण ठेवायचं आणि जवळजवळ 5 ते 7 मिनिटं छान वाफ देऊन घ्यायची. 5-6 मिनिटं झालेले आहेत. आपल्या खिचडीला तर खूप छान वाफ आलेली आहे, मस्त वाफवली गेलेली आहे. आता बऱ्याच मंडळीला साबुदाणे खाल्ले की ॲसिडिटी होते, तर त्याच्यासाठी आपण इथं अर्धा लिंब पिळायचा आहे आणि 1-1.5 चमचे इतकी आपल्याला साखर टाकायची. बघू शकता, याच्याने अजिबात ॲसिडिटी होत नाही आणि साबुदाणा कितीही खाल्ला तरी तो बाधत नाही. आता हे मिक्स करायचंय आणि परत 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. परत आपण 5 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे. खिचडी बघू शकतात किती मस्त अशी मोकळी मोकळी झालेली आहे. बघू शकता तिथं आपली खिचडी झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स सहित ही खिचडी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि झणझणीत रेसिपी सोबत. धन्यवाद.